कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय कदम झोपलं नाही अजून? काय बसलोय आपलं असंच. आईची आठवण येते वाटतं. ते काय सारखीच येते ती. पण आज जास्त येते असं वाटतं मला. म्हणजे वर बघत बसलाय, किती वाजले, झोपलं नाही अजून? अरे घरात काय असा आनंदाचा प्रसंग असला ना की येतेच बघ. अरे तिच्या अंगात एवढा उत्साह असायचा ना, लोक म्हणायचे बी ही थकत कशी नाही. नाही खरंय कदम. बरं काय मला आठवतं ना लहानपणीच, म्हणजे आईला बघायची तर दिवाळीत तिची धावपळच बघायची नुसती. कुठं फराळाच कर, पंत्या लाव, लोकांना बोलायची फराळाला घरी. पाहुणे रावळे आले ना की आई खुश. तर अरे माणसांचा राबता असतो ना की एकदम खुश व्हायची. मग अर्जा ती म्हणायची, अरे माणसाची श्रीमंती घरात किती काय ह्यावरनं नाही ठरत, तर घराच्या दारात चपलांचा खच किती आहे ना यावरनं ठरते. आई भारीच होते हो. ती गेली आणि घरातल्या लोकांचा राबताच कमी झाला बघ. सरकारला आवडायचं नाही तसं. आधी तर तो म्हणायचा काय सगळ्या लोकांचं चहा पाणी करायचंय म्हणून. सरकार चिंगूस होते का आधी? नाही रे अर्जा, कसं आहे ना, लय हालाकीचे दिवस बघितले होते रे आम्ही, त्यामुळे पैशाची किंमत होती त्याला. अरे तुम्ही लहान होता ना तेव्हा नुकताच पैसा यायला लागला होता. हा कदम, आई दवाखान्यात असताना पण सरकारने पैशाचा विचार केला असेल का? नाही अर्जा, अरे अजिबात नाही. अरे आम्ही लई प्रयत्न केले पण नाही वाचली रे तुझी आई. कसं असते ना अर्जा, देव बी चांगल्या माणसांना लवकर घेऊन जातो बघ. नाही, आई गेली त्यावेळी लहान होतो ना मी, त्यामुळे डोक्यात येत राहतं सारखं असं की अजून काय करता आलं असतं, म्हणजे आई वाचली असती म्हणून म्हणलं मी, बाकी नाही. कधी कधी वाटतं ना की ह्या काळात ती पाहिजे होती आप्पीला सांभाळायला. अरे तिने लय भारी सांभाळलं असतं बघ आप्पीला. आपल्याला काय सांभाळता येणार बाबा. काय रे असं का म्हणतोस? आता झोपायला गेलो, पाठ टिकली गेलं की धाडकन उठून बसली. तशीच बसून होती, थोडा विचार करत होती कंटिन्यू आणि लगेच झोपली. पण काहीतरी चाललं असेल तिच्या डोक्यात. काहीतरी नाही कदम, मला माहिती तिच्या डोक्यात काय चाललंय ते. म्हणजे बाळाचं वय दुसरं काय असणार आहे? हे बघ अर्जा, तिच्या पद्धतीनं तिला काय करायचं ते करू दे. करू दे म्हणजे तिच्या पद्धतीनं तिला यातनं बाहेर येऊ दे रे. तू उगाच तिला बोलत जाऊ नकोस. नाही, मी कशाला जातोय बोलायला. काय आता पण ती उठून बसली, विचार करत होती, माझ्याकडे बघितलं, मी जागा आहे का, झोपलोय, परत झोपून घेतलं तिने. डोळा लागलाय, मी नाही काय बोलायचं. झोपली असेल हा, मग तू पण जाऊन झोप. उगाच लय विचार करत बसू नकोस. काय झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पियू, हे मेसेज बघ बरं काय आलाय ते. पियू बाळा, अशी काय बसली तू? अगं बोल ना, काय झालं? हा, आपल्या मनी मावशीला सांगणार नाही का तू? काय झालं बाळा? मावशी, मावशी, सुजय काय केलं आता सुजानी? परत दारू बिरू पिऊन आला होता का काय? मग सुजय माझे दागिने घेऊन गेले. काय सांगते काय तू? अगं तुला काय बोलला का तो? बघ, त्याला वाटत असेल तू आप्पीची मैत्रीण आहे ना, म्हणूनच तो तुला बोलला नाही. काय मावशी, अहो तसं काय नाहीये. आता नाहीये? काय नाहीये? जावा बघावं तेव्हा तू नुसत्या आप्पीची बाजू घेत असते. मावशी, अहो तसं अजिबात नाहीये. तुम्ही बघताय ना, मी बोलत पण नाहीये तिच्याशी. नाही, पण हे त्या आप्पीमुळेच झालं असणार. कसं काय? अगं ते सुजाचं नाही का ते कुठलं तरी ते पोलॉटचं प्रोजेक्ट आहे, हा
ते तिनंच बंद पाडलं ना, म्हणूनच ग तुझ्या गोत्यात आला असल आणि म्हणूनच ह्या अशा काहीतरी गोष्टी केल्या असतील त्यांनी. पण मावशी मला सांगायचं ना, मी काहीतरी केलं नसतं का? अगं पियू, अगं त्याला लाज वाटत असेल सांगायची. पण तुला सांगते, सुजना लई चांगलं वागायचा प्रयत्न करतोय बघ. मी पाहिलं ना, तो जसा जेलातून सुटून आलाय ना तसा लई सुधारलाय बघ. आणि त्याच्या डोक्यात ना फक्त कामाचेच विषय असतात, दुसरं काय नसतं बघ. तुझ्यावर बी किती प्रेम करतो का नाही तर? हा, सारखा आपला पियू 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 करतो का नाही? हा मावशी, मला लई भीती वाटते हो. नाही नाही नाही, घाबरू नको तू. करू आपण काहीतरी. हा, मी आहे ना. मी ना एक काम करते, मी बंट्याला फोन लावते आणि त्याला काय माहितीये का विचारते. हा हा, मावशी लगेच फोन लावा ना प्लीज. हा. हा, हे बोल की. हा बंट्या, अरे तू तुझ्या काय असं येड्यागत करायला लागलाय रे? का, काय झालं? अरे बघ ना, तो त्या बिचाऱ्या पिऊचे दागिने घेऊन गेला रे. वा 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 वा. आई, अगं इथे एक नंबर बातमी आहे. वय वय, लय वाईट झालं रे बंट्या. तुला काय माहिती आहे का? नाही नाही, पण त्यानं दागिने का उचलले ते माहिती मला. का रे? तू एक काम कर, पिऊला घे आणि सुजाच्या शेतावर ये. तिकडे आले की सगळं सांगतो मी तुला. हा, येते येते, ठेव. काय म्हणाले? अगं बंट्या म्हणला पिऊला घेऊन तिकडे शेतावर ये म्हणून. चला लगेच जाऊ मावशी, काय ते सोक्ष मोक्ष लावूयात. हा चला. हा. संकल्पराव, आता ती आपली तावडीत सापडल. एकीकडं तिचं बाळ रुपालीकडे जाणार आणि दुसरीकडं तिची मैत्रीण तिच्याशी नातं तोडणार. हे बात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं कसं काय? माझं अरेंज मॅरेज झालं. काकी आणि मामी हे मैत्रिणी होत्या. मग ते बोलले, काकी बोलले की माझा पुतण्या आहे आणि माझी भाची आहे, म्हणजे आमची पत्रिका वगैरे बघून असं अरेंज मॅरेज झालेलं आहे. माझं पण अरेंज मॅरेज आहे. त्यांनी रिक्वेस्ट पाठवून जवळजवळ 2 महिने झाले होते आणि मी चेक केलं नव्हतं. आणि मला त्यांच्या मैत्रिणीने फोन केला आणि मला सांगितलं की असा असा मुलगा आहे, तुला रिक्वेस्ट पाठवली. मी चेक केलं, मग आम्ही फोनवर बोललो आणि नंतर असं समजलं की आमचे रिलेटिव्स पण सेम आहेत, आमचं गाव एक आहे. आणि मग त्याच्यानंतर कुठलं गाव? रत्नागिरी. अरे वा. सो मग आम्ही पुढे गेलो. मग बरं झालं ना. हो. तुमचं? माझं पण अरेंज मॅरेज झालं आहे. माझ्या मामींची मैत्रीण आहे, त्यांनी सांगितलेलं स्थळ. आणि नेमके त्याच वेळेला ते गोव्याला होते जॉबला. त्याच वेळेला ते इकडे आलेले मुलगी बघायला, म्हणजे दुसरी मुलगी बघत होते ते. आणि त्याच वेळेला माझी पत्रिका गेली, मग त्यांनी बघितलं. मग ते म्हणाले मला तर उद्या रिटर्न जायचं आहे लगेच गोव्याला, मग आपण लगेचच उद्याच्या उद्या प्रोग्राम करूया बघण्याचा. मग आम्ही बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला, आमची पसंती झाली आणि मग नंतर 1 वर्षाने झालेलं. 1 वर्ष? हो, 1 वर्षाने झालं. ते गोव्यालाच होते? नाही नाही, नंतर त्यांनी ट्रान्सफर करून घेतली इकडे. हां, आमचं पण अरेंजच आहे. माझे काका आणि माझे सासरे हे दोघं मित्र आहेत आणि एकाच कंपनीमध्ये काम करत होते. तर त्यांनी सहज असं बोलले की माझ्या पत्नीचं करायचं आहे, माझ्या मुलाचं करायचं आहे. मग त्यांनी सांगितलं, आमचं स्थळ सुचवलं. मग बघण्याचा कार्यक्रम झाला, पसंती झाली, मग लग्न झालं. बरं, तुम्ही आता सगळे एका बिल्डिंगमध्ये हो ना? 5 नंबर. मग तुमचे मिस्टर सुद्धा एकमेकांना ओळखतच असतात. त्यांच्या प्रत्येक बर्थडेला त्यांची पार्टी असते त्यांची. आणि आम्ही आमची पार्टी. तुम्हाला बोलवत अजिबात नाही. आमचा मोठा ग्रुप आहे आमचा. बरोबर. हा, आणि त्याच्यामध्ये 18-19 बायका आहेत आम्ही. त्यांचे सगळ्यांचे नव्हते, ते वेगळी पार्टी करतात. गच्ची? काय असतं वेगळ्या पार्टीतून? आम्ही जात नाही बघायला, मला बोलवतच नाही. तुम्हाला बोलवतच नाही? आम्ही फक्त जेवण करून द्यायचं. अच्छा. प्रत्येक ज्याचा बर्थडे असतो ना, मग त्याची बायको जेवण करून देते किंवा मग बाहेर अरेंज करतात, असं आहे. आणि मग बाकी सगळे तिकडे वरती भेटतात. आणि साधारण किती वेळ चालते पार्टी? 12:30-1ला घरी येतात. 8 वाजता जातात ते. तुम्ही जागे असता की तुम्हाला कळतं, वाटतं 10:30ला? आम्ही जागे असतो, फोन करत असतो ना, लवकर या लवकर या. काय त्यांना कॉल करत असतो, या हो, लवकर पण घरी. ते काय 1-1:30च्या आधी येत नसतील ना? त्यांना चंद्र आवडत असेल आणि तो टेरेसवर असते पार्टी. टेरेसवरून चंद्र काय छान दिसतो माहितीये. वा वा वा. तुमच्या मैत्रिणींमध्ये कधी वाद होतात?
नाही मी नाही, ती जास्त भांडते. मी भांडत नाहीये, काही पण नको सांगू. नाही सगळं जरी असलं तरी सुद्धा कोण भांडतं असं विचारल्यावर सगळ्यांनी थेट तुमच्याकडे पहिलं बोट दाखवलं. मला आता कळलं मिस्टर गल्फ मध्ये का राहतात. पण मला एक सांगा, तुम्ही इतक्या मैत्रिणी आहात, आज टीव्हीवर कार्यक्रम चाललाय, कोण चिडतं असं म्हटल्यानंतर एखादी मैत्रीण की दुसऱ्या मैत्रिणीचं जो काही स्वभाव असतो ते 4 लोकात सांगत नाही, बरोबर की नाही? तुम्ही 5 जणींनी इतक्या तत्परतेने बोट दाखवलं. म्हणजे एक लिडरशिप क्वालिटी आहे त्यांच्या. हे आता कौतुक नका करू बाई, आता लगेच तुम्हाला शब्द आठवायला लागले. आहे त्यांची तशी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं मला एक सांगा, त्यांना काय म्हणतात? टोपण नाव? ती ना ती परी आहे. परी. हा ऍक्च्युली कसं माहितीये, परी नाव का ठेवलं, लग्नानंतर मी परीच होती, पण आता परीचा परा झाले. आणि तिकडे यांना काय म्हणतात? चॉकलेट आहे आमच्या. चॉकलेट. आणि त्या मध्ये बसलेत त्या पांढरी. इथे नाव ठेवलंय माझं. त्या शेवटी आहेत त्या तिखी मिरची आहे ती. का तुम्ही इतक्या तिखट आहात? घरात अशी मी शांत असते, पण ह्यांना असं वाटतं की मी तिखी मिरची आहे म्हणून. काय हो, तुम्हाला काय वाटतं? ऍक्च्युली म्हणजे आमचा एक इन्सिडन्स आहे. आम्ही ना कोकणात फिरायला गेलेलो, त्याच्यामध्ये फक्त हीच आमच्यामध्ये नव्हती. मस्त गेलो, दिव्यागारला मजा केली, सगळं केलं. जातानाही आमची गाडी एकदा पंक्चर झाली होती, त्याची स्टेपनी ड्रायव्हरनी चेंजच केली नाही. मग येताना 2 वाजले रात्रीचे आणि आमची गाडी पंक्चर झाली. आणि आम्ही सगळ्या बायका, आमची मुलं एक आमच्या बरोबर, छोटी छोटीच होती 2 वर्षापूर्वी ना, तर त्याच्यामध्ये ही ड्रायव्हरशी 2 वाजता भांडायला लागली. रात्री निघून गेला असता तो नाही जाणार निघून. तो कसा जाईल? आम्ही केवढ्या बोलले की तुला सेफ्टीचं तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे. लेडीज होतो. मला एक सांगा, पंक्चर तर झाली होती, हे बोलल्यामुळे काय हवा भरली जाणार होती? नाही, पण तो त्यावेळेस आम्ही खूप घाबरलो होतो की रात्रीची वेळ होती, रस्त्यात गाडी निघाले कसे तुम्ही? आम्ही विचार केला की नाही, आम्ही रात्र इथंच काढणार. आणि आम्ही जाम धूम धडाक्यात रात्र काढली, पहाटे 5-5:30 पर्यंत. छान केलं, गाण्याच्या भेंड्या खेळल्या, आमच्याकडं पत्त्यांचा कॅट होता. मस्त गाडीची, तूच गाडीची चालू ठेव आणि तू लक्ष दे, काही जानवर येतंय का, काय येतंय का, नाही का कुत्रं येईल, काय येईल. म्हणजे रात्रीची वेळ असते ना, कोणी जंगलात नव्हतं, रोडच होता. येताना रोड टचच होतो, काही जास्त फक्त गावापेक्षा लांब होतो आम्ही. मग पहाटे झाली, मग एक गाडी आली, मग आम्ही सगळ्याजणी त्याच्यात गेलो, पुढे हॉटेलमध्ये थांबलो आणि मग ड्रायव्हरनं नंतर स्टेपनी करून आणली गाडी. मग सुखरूपाने त्यावेळेला या काय खूप भडकले. मग तिथे आम्ही बसून तिथं नाव ठेवलं होतं. रात्री 2 वाजता हे सगळं घडल्यावर मिस्टरांना पण फोन केला असेल? नाही, कुणालाही फोन केला नाही आम्ही. परत नेक्स्ट टाइम आम्हाला पाठवणार नाही. बरं मला सांगा, जसं ते तुम्हाला पाठवणार नाहीत तसं तुम्ही सगळ्याजणी मिळून त्यांना वाढदिवसाची पार्टी वरती न करता घरीच करा, असं का नाही सांगत? फ्रीडम. कारण आम्हाला पाहिजे तेव्हा फ्रीडम देतात, जसं की आम्ही पण आमच्या पार्टीज करतो. आम्ही पण त्यांना न इन्व्हॉल्व करता. मग तुमच्याही होतात पार्ट्या? तुम्ही टेरेसवरती कधी पार्टी केली नाही? आपण न्यू इयरची केली होती, कोजागिरी पौर्णिमा वगैरे केली होती आपण एकदा टेरेसवर. केली होती आपण म्हणजे एकीला आठवत नाही तुम्हाला? आम्ही नंतर आलोच ना. नाही होती ना, काय त्यांना आठवत? चेहऱ्यावरून जराही नाही, कोजागिरी आलीच नाही असे एक्सप्रेशन होते. बऱ्याच येऊन गेल्या. मग तुमचे वाढदिवस तुम्ही कुठे साजरे करता मैत्रिणींचे? घरी वाढदिवस आम्ही घरातच साजरे करतो. मकर संक्रांत आली की तेव्हा आम्ही पार्टी करतो. न्यू इयर असेल, हॅपी न्यू इयर म्हणजे न्यू इयर असेल, तेव्हा आम्ही पार्टी करतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू बघच, प्रीतम ना छान काम करून आंटींचं मन आणि तुझा विश्वास पुन्हा एकदा जिंकेल. पुन्हा का? दिशा, माझा प्रीतमवर अजूनही तेवढाच विश्वास आहे. आय नो प्रीतम जरा लहान आहे, इमॅच्युअर्ड आहे, पण तो कधीही कोणाचं कॅरेक्टर खराब करू शकत नाही, स्पेशली मुलींचं. आणि तसंही
आजकाल पाण्यासारखं स्वच्छ नितळ कॅरेक्टर्स खूप क्वचित बघायला मिळतात. नो आय एम गुड थँक्स. दिशा, इफ यू डोंट माइंड, एक पर्सनल प्रश्न विचारायचा होता. दिशा, तुझ्या पास्ट बद्दल ना मला ना या घरातल्या कोणालाच काही घेणं देणं आहे, पण तुझा प्रेझेंट आणि फ्युचर हा प्रीतमच आहे ना? मला खात्री आहे तुझं प्रेम फक्त आणि फक्त प्रीतमवरच आहे. हो अरे आदित्य, ऑफकोर्स. आणि काय ना, रिस्पेक्ट दिला तर रिस्पेक्ट मिळतो. तू जसं प्रीतमशी वागशील तसंच तोही तुझ्याशी वागेल. अपमान केला तर अपमानच मिळतो जनरली. तुला कळतं ना मी काय म्हणतोय ते? हे बघ, या ज्या डिझाईन्स आहेत, या डिझाईन्स तू एकदम हे डिझाईन्स जे आहेत ना, प्रीत, हे बघ, हे आपल्या व्हेन्यूचे काही डिझाईन्स आहेत. यातलं तू एक चॉईस कर. आपण त्याच्यानुसार लगेच तिकडे तयारीला लागूया. प्रीत, प्लीज. इट्स ओके. तू केलंयस ना फायनल? मग आता 11th आवरला चेंजेस कशाला? आणि तसंही खूप लेट झालंय. वी शुड गेट गोईंग. आय थिंक सो तुला फ्रेश होऊन व्हेन्यूवर पोचायचं ना. मी एक काम करतो, मारुती मामाला तुला घरी सोडायला सांगतो. अरे नाही नाही आदित्य, इट्स ओके. मी आणली आहे ना माझी कार. कम इन. त्यांना कशाला माझ्यामुळे उगाच. नो इश्यूज. सो तू पटकन घरी जा, फ्रेश हो आणि व्हेन्यूवर पोच. आम्ही पोचतोच. हो. आणि तसंही सॉरी, काय तुझं नाव ग? पारू. येस, पारू. पारू पण आहेच ना मदतीला. करशील ना मदत प्लीज? मला ऍक्च्युली आपल्या या इव्हेंटसाठी पारू हवी आहे तिथे मदत करण्यासाठी. चालेल ना आदित्य? मी हवं तर तसं आंटींशी बोलून घेते. काय ग पारू, येशील ना मला मदत करायला प्लीज? ठीक आहे. बेस्ट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. श्रीकांत, दिशा मनापासून काम करते. हा गुड. आई आते हो? ये ना, बोल. प्रीतम, आई आई एम सॉरी. मी चुकलोय, पण मी तुझाच मुलगा आहे ना, आणि तू लहानपणापासून घेतलंस ना यार समजून. तू आता पण घे ना प्लीज. आई प्लीज एक लास्ट चान्स दे त्याला. बोल ना काहीतरी प्लीज. प्लीज बोल ना काहीतरी प्लीज. माझ्यातली आई कदाचित तुला माफ करेल, पण माझ्यातली स्त्री, हिचं काय करू? आज मीच जर एका स्त्रीच्या चारित्र्यावर उठणाऱ्या बोटाला माफ केलं तर वेळ मला माफ करणार नाही. ये तू कार्यक्रमाच्या कामाला लागा. हो. आणि आपल्या घरातल्या महत्वाच्या स्टाफला सोबत घे. आपलेच आहेत ते. हो चालेल. आणि प्रीतमला इथून घेऊन जा. प्रीतम चल प्लीज.
आय एम सॉरी. मी पुन्हा तुझा शब्द नाही पाडणार. हा तू म्हणशील तसं करू आपण. मी दिशाशी पण लग्न करायला तयार आहे. हा तू सांगशील तिकडे आणि तू सांगशील तसं लग्न करू चालेल. पण प्लीज बोल ना माझ्याशी प्लीज. तूच मान फिरवलीस तर मी कोणाकडे बघू यार. बाबा इकडे बाबा. हे बघ बेटा, मोठ्या मोठ्या वादळात कधी कधी वाऱ्या समोर न उभं राहता कुठेतरी आडोशाला उभं राहावं. आणि वादळ शांत झालं की मग मोकळ्या आभाळाखाली यावं. वादळ शमायला वेळ लागतो बेटा. वेळ दे आणि वेळ घे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सावित्री आत्या, मी काय म्हणते, ही भाजी ना संध्याकाळला बनवायची आहे, तेव्हा आपण पटापट आवरून ना तिथे येळेत पोचूया. हा तो कप झाला असेल तर द्या. हो घे. आदित्य किर्लोस्करांच्या नवीन बिझनेसची अधिकृत घोषणा होत आहे. आपल्या सगळ्यांना परवडेल अशा हर्बल ब्युटी प्रोडक्टसाठी आपल्यामधूनच हजारो मुलींमधून ते त्यांची ब्रँड अँबॅसेडर निवडणार आहेत. आधी काही सिलेक्शन राऊंड होतील आणि मग फायनल राऊंड असेल. आज कळेल हा नशीबवान चेहरा कोण आहे. हात नको लाव गणू. आपण घरी गेलो ना की मग तुला ना मस्तपैकी गुळ पोळी करून दे. मज्जा कधी येणार, कंटाळा येतोय. अरे लगेच कसं काही कंटाळा आला. अरे गणी, आपण काही तर मजा करायला आलोय बाय. कार्यक्रम सुरू व्हायचा अजून, थांब ना जरा. What the hell? इथे इतका मोठा इव्हेंट सुरू आहे आणि तुम्ही आरामात काय बसलात? आराम कसला करताय? झोप नाही झाली का काल रात्री? काय रे, लाज नाही वाटत इथे असं फुकट बसून राहायला? आणि हात नाही लावायचा त्या बिस्किट्सला, तुझ्यासाठी नाही येत ते. चला निघा, कामाला लागा. हो, 1 सेकंड झालो इथं बसलोय आणि माझी ताईडी सकाळपासून इथं कामच करते. ए लिलीपुट, मुळात तू इथे आहेसच का? कोणी बोलवलेलं तुला इकडे? वेट वेट वेट, ओके. म्हणजे आता हा इकडे कामं करणार आणि मग नंतर आम्हीच बालमजूर कामावर ठेवले, लहान मुलांना कामावर राबवलं, असं काहीतरी सांगून आमची तक्रार करून काही करायचं वगैरे प्लॅन आहे का तुमचा? ओ उगल आणि म्हणून काही बी ऐकून घेत नसतोय आणि माझी ताईडी इथं सकाळपासून कामच करते. तुमच्याकडनं टून तर टून इकडून तिकडून ऑर्डर देत सोडत नाही. आणि कधी काम करून माहित आहे का तुम्हाला? आणि तोंडाला आवर घाल. दिशा मॅडम मोठ्या आहेत ना, असं बोलायचं का? खरं तेच बोलतोय की मी. पहिल्यांदा नाही, हे लयंदा झाले. पहिल्यांदा ठीक आहे, दुसऱ्यांदा ठीक आहे, ही तर गणी बानं काय ताकीद दिली आठवत आहे ना? तू आधी दिशा मॅडमची माफी माग. मी नाही मागणार माफी. गणी आत्ताच्या आत्ता सारी म्हण त्यांना. मी नाही म्हणणार सॉरी. गणी तू म्हणतेस म्हणून म्हणतो सॉरी. सॉरी. गेस्ट आणि ऑडियन्स येतील, त्यांच्या खाण्यापिण्याचं बघा. चला निघा कामाला, निघा. ही दिशा कुठलंही काम उगाच करत नाही. आता तू बघच कसं आणखीन पुढे तुला तुझं नाक घासायला लावते की नाही. नाही तुला तुझ्या गावाला पळवून लावलं ना तर नाव दिशा नाही लावणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ये बस. पाणी घेऊन ये सगळ्यांसाठी. काय झालं नीरज? सर, स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी इथे थांबणं ठीक होतं, पण आता इथे राहणं. नीरज, संकोच करू नकोस. नाही, मी माझ्या दुसऱ्या घरात जाऊन राहू शकतो, मला काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघ नीरज, तू जाऊ शकतो, तुला कोणी अडवणार नाही. आता ती वेळ नाहीये, ती परिस्थिती नाही. नीरज, आणि एक मुलगा म्हणून तुला काय वाटत असेल हे समजू शकतो आम्ही, आणि अशा वेळी आम्ही तुला एकटं नाही सोडू शकत. हे बघ नीरज, आधी तुझी परीक्षा होती म्हणून तू इथं राहत होतास, पण आता तुला हक्काने आम्ही घरी आणलंय. संकोच नको करूस. हो, पण माझ्यामुळे कशाला सगळ्यांना त्रास? अरे कोणाला कसलाही त्रास नाहीये, कसली अडचण नाहीये नीरज. तू काही काळजी करू नकोस. शिनू, नीरजला तुझ्या खोलीत नाही. हो नीरज, चल. निशी, आता झाला गेला सगळा विसरून जा. आता पुन्हा नव्याने सुरुवात कर. हे बघ निशी, तुझी निवड योग्यच होती हे आता सिद्ध झालेला. कोणाच्याच मनात किंतु परंतु नाही. तू काय काळजी करू नकोस. सगळा ठीक होईल. ओवी, हिला खोलीत घेऊन जा. रघुनाथा, काय चाललंय या सगळ्या? हा, त्या पोराच्या औशी काय रंग उधळल्या, काही सरलं. आणि यो नीरज आपल्या निशी सोबत संबंध तोडून गेलो होतो, त्याकाच तुम्ही परत घरात आणलास. आई, ज्या झाला त्या विसरणं कोणासाठी सोपा नव्हता, मान्य. आणि म्हणून तू जा बोलतस ना ते माका पटता, पण हे सगळे नीरजचा काय दोष आहे? हा, आता त्यांनी त्याच्या औशीवरती डोळे झाकून विश्वास ठेवला, हे त्याचं चुकला. पण आता त्याका पण सत्य कळलं ना. पण त्याच्या औशीने केलेल्या चुकीची शिक्षा त्याका का द्यायची? पण असं घरात आण ना. अरे आधी माका पण नीरज बद्दल विश्वास नव्हतो, पण तो विश्वास त्यांनी जिंकला ना. आणि या घरचा भावी जावई म्हणून तो इथं राहूच शकतो ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आय एम सॉरी गाईस. कशासाठी? निशीला त्रास झाला त्यासाठी. मी तिला इतकं सगळं बोलून गेलो त्यासाठी. आणि आता तुम्हाला सुद्धा माझ्यामुळे त्रास होणार आहे. नीरज, अरे कसला त्रास? तुम्हा सगळ्यांना माझ्यामुळे इनकन्व्हिनियन्स होणार. तुला तुझा अभ्यास करायचा असेल, त्यात कुठे तुला आता तुझी पर्सनल स्पेस शेअर करावी लागणार. नीरज, असं काही नाहीये. मुळात या घरात पर्सनल असं काही नाहीये. राईट. ह्या घरात कुणीही कधीही कुणाच्याही रूम मध्ये येऊ शकतं. राईट श्रीकांत? हा, म्हणजे इथे सगळे छान मिळून मिसळून राहतात. हा नीरज, रिलॅक्स. आधी मलाही सवय नव्हती, बट सी आता हे माझंच घर आहे. सो नीरज सचदेव,
प्लीज स्वतःला असं ऑकवर्ड वगैरे करून घेऊ नकोस. हे तुझंच घर आहे असं समजून राहा. आणि तू काय आमच्यासाठी आता परका किंवा अनोळखी नाहीयेस काय निशी? निशी प्लीज आता रडू नकोस. हा निशी हे बघ आता सगळं छान झालंय. पण श्रीनिवास निशीला रडायला रिझन लागतं का? हा 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 हे बाकी खरंय. नीरज तुला माहितीये का निशी लहानपणापासूनच अशी आहे. शाळेत असताना ती पहिली आली तरी रडायची कारण तिच्या मैत्रिणीला तिच्यापेक्षा कमी मार्क्स मिळाले याचं तिला वाईट वाटायचं. आणि मग ती मैत्रीण तिच्यासमोर हात जोडून सांगायची की बाई हे बघ नेक्स्ट टाइम आहे ना मी तुझ्यापेक्षा चांगले मार्क्स मिळवेन पण प्लीज तू रडू नकोस. सिरियसली निशी? बट हो हे खरं आहे. नीरज निशी खरंच अशीच आहे. यु नो मावशी लंडनला आली होती ना तेव्हा निशीचा फोन आला होता तिला अँड ती रडत होती. डू यू नो वाय? ओवी नाही मला सांगू जरा. सो व्हॉट हॅपन्ड वॉज तिथं ना आय थिंक कॉलेजमध्ये काहीतरी इव्हेंट होता राईट. अँड मॅडमला साडी नेसायची होती आणि तिला ते जमत नव्हतं म्हणून रडत रडत मावशीला कॉल केला होता. नाही हे तर काहीच नाहीये. चुकून कधी निशीला झुरळत दिसली तर निशी टेबल खुर्ची बेड कशावरही उभी राहून थया नाचू शकते. मी तर निशीला असं झुरळासमोर हात जोडून उभा असताना पाहिलंय. ती त्याला सांगत होती की झुरळ भाऊ प्लीज तुम्ही इथून जा नाहीतर मी दादांना सांगेन. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. अरे दादा अजून येले नाहीत ते? हो येतील. आता शिमग्याचा सगळा दादा ठरवतले ना. किती रे दादा नाही तर शिमगो होणार नाही काय? अरे असा कसा म्हणजे तुझ्या दादा खोतांकडे वेळ हा? अरे खोतांनी कमरेचा सोडून ना डोक्या गुंडाळला नाही. त्यांच्या मेवणीची तरुण मुलगी पाहुणी म्हणून इली आणि त्यांच्या घरचीच झाली. आणि आता त्या मेघनाबाईचो पोरगो अरे हैसरच रावता. माका सांगा या खोतांका इतको त्रास दिला म्हणून त्यांच्या पोरगीन या अख्ख्या गावासमोर 2 दिवसापूर्वी त्या मेघनाबाई का जाब विचारला होता ना. मग आज त्यांचोच पोरगो त्यांच्याच घरात तंबू टोकून कसो काय बसलो. अरे हा नक्की चालला काय? तू मारल्यासारखा कर मी रडल्यासारखा करतोय ह्यो प्रकार चालू आहे काय? आणि कशासाठी? आणि स्वतः दादा खोत जर असे वागत असतील तर सगळ्या गावाक अक्कल शिकवण्याचा अधिकार दिला कुणी आहे का? आणि ह्या सगळ्यात त्यांनी माझो बळी किती घेतला नी? अरे बाबांनो आज माझो बळी गेलो उद्या दुसऱ्या कोणाचं तरी जाय. ते दादा खोतत ना ते स्वतःच्या घरचोच विचार करणार. आपल्या लेकीसाठी त्या पोराक जवळ केल्यानीच ना. ए शिरके अजून तुझा आग लावणं सुरूच हा? अरे जा रे मी कशा आग लावू? जा ना तर सगळं गावासमोर. शिरके तू असा नाही सुधारला शिरके. शिर्के तुम्ही बरोबर बोलताय. पण जे काही आहे ना ते सगळं गावासमोर आहे. आणि हे सत्य आहे. आपण जर काही चूक केलेली नसेल ना तर सगळ्यांपासून लपून कशाला ठेवायचं? त्या मेघनाबाईंना आपल्या गावामध्ये जमीन विकत घेण्यासाठी मी विरोध केला मान्य. आणि या सगळ्यामध्ये त्या मुलाचा काहीही संबंध नाही आणि म्हणूनच त्याला आमच्या घरात राहायला दिलं. फक्त एवढंच नाही तर त्याचं माझ्या मुलीवरती मनापासून प्रेम आहे आणि माझ्या मुलीचंही त्याच्यावर मनापासून प्रेम आहे.
तो तिच्यासाठी योग्य आहे म्हणून मी तिचं लग्न लावून देतोय. आणि मला वाटतं यामध्ये गैर काहीच नाहीये. बरं, या सगळ्यामध्ये ना जमिनीचा व्यवहार झालाय ना तत्वांची पिळवणूक झाली. श्रीके, तुम्ही या आपल्या नांदिवली गावामध्ये अपप्रवृत्ती आणण्याचा प्रयत्न केला. अनेकदा अनेक चुका केल्यानंतरही आम्ही सगळ्यांनी तुम्हाला माफ केलं ना. मग एखादी संधी दुसऱ्याला देऊन बघूया ना, काय फरक पडतो. आता यो विषय संपलो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई, लहानपणी आबा म्हणाले होते, जे काही घडतं ते देवी आईच्या इच्छेप्रमाणे घडतं. आणि मी ते स्वीकारलं. मग काही कितीही वाईट घडू दे, कितीही त्रासदायक घडू दे, मी कायम सकारात्मक राहिले. नेहमी हाच विचार केला की जे काही घडतंय ते माझ्या देवी आईच्या इच्छेप्रमाणेच घडतंय. देवी आई जे काही घडवते ते माझ्या चांगल्यासाठी घडवते. आई, माझा खूप विश्वास आहे तुझ्यावर. खूप श्रद्धा आहे ग माझी. मग असं का घडतंय? विरोचकाबरोबरच्या युद्धात आज आमचं काय स्थान आहे? आज बाबूशी तुझ्या समोर अस्तिकाचा सोक्षमोक्ष झाला असता, पण नाही. आज सुद्धा ती अस्तिकाच वरचढ ठरली. हे सगळं का होतंय आई? का माझी परीक्षा बघतेस तू? आई, काही चूक झालीये का ग माझ्याकडनं? मी विरोचकाबरोबर लढायला तयार होते आणि इथे मला माझ्या अस्तित्वासाठीच लढावं लागतंय. आई, नको ना ग असं करू. आई, नको ग अशी परीक्षा पाहूस माझी. उघडलं तेव्हा मी स्वतः पाहिलं. नेत्राच्या रूपात जी आहे तिने अस्तिकाच्या रूपात असलेल्या नेत्रावर हल्ला केला होता. अंगावर बसली होती तिच्या. आणि ती बाई रुपाली म्हात्रे जोर जोरात ओरडत होती, अस्तिका दंश कर, अस्तिका दंश कर म्हणून. पण ती दोघींपैकी कोणाला सांगत होती दंश कर म्हणून? कोणाला सांगणार? अर्थातच जिने हल्ला केला होता तिला. आयुष्य आत्या होत्या तिथे. आत्या, तुम्ही बोला. नेत्राच्या रूपात असलेल्या अस्तिकाने अस्तिकाच्या रूपात असलेल्या नेत्रावर हल्ला केला होता. आणि दिस प्रूव्स की अस्तिकाने नेत्रावर हल्ला केला होता. माझ्यासाठी तरी हा खूप मोठा क्लू आहे. ती जी नेत्राच्या रूपात आहे, मला तिच्यावर संशय येतोय. आता एकच पर्याय आहे, विरोचकाचा डाव उधळून लावायला हवा. आणि त्यासाठी बाबूशीला जायला हवं, देवी आईच्या देवळात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आज बाबूशी तुझ्या समोर अस्तिकाचा सोक्षमोक्ष झाला असता, पण नाही. आज सुद्धा ती अस्तिकाच वरचढ ठरली. हे सगळं का होतंय आई?
का माझी परीक्षा बघतेस तू? आणि काही चूक झाली का ग माझ्याकडनं? मी विरोचकाबरोबर लढायला तयार होते आणि इथे मला माझ्या अस्तित्वासाठीच लढावं लागतंय. तुम्ही सगळे सावध राहा, खूप काळजी घ्या स्वतःची, कारण आता अस्तिका कधी कोणावरही हल्ला करू शकते. पण मला माहिती आहे तुम्हाला आता हे असं सांगून नाही पटणार. मी लढेन, सत्याची लढाई लढेन मी आणि तुम्हाला सगळ्यांसमोर सिद्ध करेन की मीच तुमची नेत्र आहे. तोपर्यंत तुम्ही खूप सावध राहा, स्वतःची खूप काळजी घ्या. मी आहेच, पण तुम्ही असे एकत्र राहा, हा, कायम सोबत राहा. मागच्या वेळेला आपण एकीचं बळ दाखवलं होतं, त्यामुळे काय काय झालं होतं लक्षात आहे ना तुमच्या? असेच एकत्र राहा. आपण सगळ्यांनी एकत्र राहायला हवं. तुम्हाला आठवतंय ना मागच्या वेळेला एकीचं बळ दाखवल्यामुळे काय काय घडलं होतं ते? काळजी घ्या. नेत्रा, थांबा. हे ना, नेत्रा, घे. काकू, तुम्हाला पटतंय ना मीच नेत्र आहे? काकू, मला तुमच्या डोळ्यात दिसतंय. तुमचा आहे ना विश्वास माझ्यावर? काकू, मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. मी खूप एकटी पडले हो, प्लीज मला मदत करा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शिवा, काय झालं? तू इकडे काय करते आणि हा फोटो कशाला आणला? शिवा, सगळं ओके आहे ना? शिवा, सांग ना नक्की काय झालंय? कोण बोलला का तुला? काय नाही रे, तुम्ही जा तुमची कामं करा, काय नाही. अगं मग तुझ्या डोळ्यात पाणी का? तू रडतेस. सांगितलं ना डोक्यात जायचं नाही. जा तुमची कामं करा, काय नाही झालंय मला. ठीक आहे, आम्ही जातो. चला रे, जाऊया. आपल्याला ही काय सांगणार नाही आणि आपण हिला विचारायचं पण नाही. शिवा, असं नको वागून यार. जेव्हा आम्हाला राहायला घर नव्हतं, खायला नव्हतं, तेव्हा तू आमची मदत केली ना. आम्हाला सगळ्यांना कामं दिली, पैसा दिला, आणि आज तू प्रॉब्लेम मध्ये तर आम्ही तुला विचारायचं पण नाही. अगं शिवा, मला घरचे मारायचे तेव्हा तू मला जवळ घ्यायची. माझी भूक फक्त तुला कळायची आणि तू मला खायला द्यायचीस. शिवा, अगं आम्हाला दूर दूर पर्यंत कोणीच विचारायला नव्हतं, तेव्हा तू एकटी उभी राहिली आमच्यासाठी. बाई, आपल्याला तर फॅमिली पण नाही, पण तू फॅमिली सारखा जपला आपल्याला. इथे सगळं काम शिकवलं. आता एवढं सगळं असताना तू आम्हाला सोडलं नाहीस, मग आम्ही तुला कसं सोडू? तू जेव्हा खुश असते तेव्हा आम्ही खुश असतो. तू सॅड तर आम्ही पण सॅड. तुम्ही नका एवढे इमोशनल हो. मी नाही जाते तुम्हाला कुठे सोडून. तुमच्याशिवाय कोण आहे मला? हो शिवा. मग का रडतेस? शिवा, तुला आमची शपथ आहे,
हा फोटोच माझ्यासाठी सगळं काही आहे. ह्या फोटोकडे बघितलं ना असं वाटतं पप्पा समोरच उभा आहे, माझ्याशी गप्पा मारतो. तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना त्या दिवशी मी हा फोटो घेऊन गेले तेव्हा आपण किती खुश होतो. मी मस्तपैकी जाऊन फोटो लावला, पण नंतर आईने त्या दिव्याच्या घरचे येतील म्हणून हा फोटो वेळ खाली ठेवून दिला. का असं का केलं तिने? ते फोटो बघतील म्हणून. म्हणजे आईला वाटतं की माझ्यामुळे दिव्याचं लग्न मोडायला नको, माझ्यामुळे प्रॉब्लेम्स येतील. जाऊ दे, मला ना या सगळ्याचं वाईट वाटतच नाहीये, पण माझ्यामुळे पप्पांचा फोटो घरात लागला नाही. त्यांची काय चूक आहे? त्याचं मला खूप वाईट वाटतं. हे बघ शिवा, तुझ्याकडे बघून कळतं तुझे पप्पा कसे असतील. ठीक आहे ना, त्याने फोटो लावायला नाही दिला, पण हे आपलं घर आहे ना, इथे फोटो लावू आपण त्यांचा. हा, आणि अगं शिवा, आम्ही पण तुझी फॅमिलीच आहे ना ग. हे बघ शिवा, आणि कितीही काही झालं ना तरी आम्ही तुझी साथ कधीच नाही सोडणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दिव्या, हाय. हाय. सॉरी मी उशिरा आलो. तू किती वेळ थांबलीस माझ्यासाठी? इट्स ओके, चिल. मी आत्ताच आले. काय काम होतं? काही झालं का? नाही काही नाही, रिलॅक्स. मी सहज बोलवलं तुला भेटायला. त्या दिवशी आपण सोन्याबद्दल बोललो, तू खूप व्यवस्थित ऐकून घेतलं शांतपणे. छान वाटलं मला. अगं एवढं काय त्यात? आपलं एकमेकांवर प्रेम आहे, सो मी तुझं आयुष्यभर ऐकून घेईन. तुम्हाला जे सांगशील ते मी ऐकेन. हा मजनू माझ्या मागे पुढे करायला तयार होणार असेल तर मग मला ठरवणं अवघड आहे. आशू की चंदन, काय एवढी सुंदर आहे मी देव जाणे. सांग मला, तुला काय हवंय खायला? दिव्या, ए दिव्या, काय झालं? तुला काय खायचंय सांग ना. अरे ते तिकडे बाजूला असं डिरेक्टली नको पाहूस. ते दोघं मुलं आहेत ना, त्यातला एक मुलगा माझा व्हिडिओ काढतोय. आपण निघूयात का इथून? आशू ऐक ना, जाऊ दे ना. काय? तू माझा फोन कसा काय आपटलास? कसा काय तोडला म्हणजे? दाखवू का परत कसा तोडला ते? ए, तुझ्या अंगातली मस्ती उतरव का रे? पोलीस समोर काय हिरो बनतोस? ए, तुझा जो मित्र आहे ना, तो त्याच्या फोननी माझ्या गर्लफ्रेंडचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता, म्हणून फोन फोडलाय. ए, मी नाही काढला व्हिडिओ. काय करणार आहेस? काढली व्हिडिओ. काय करणार आहेस? अंगाला हात नाही लावायचा. लावला हात. सर प्लीज सांगा ना मला काय झालं ते. हा ठरकी आहे ना, हा याच्या फोननी माझ्या गर्लफ्रेंडचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. या अशा लोकांना तुम्ही रेस्टॉरंट मध्ये एंट्री देता? चल चल बाहेर, चल चल. आहे ना, ये ना बाहेर. बाहेर भेट तू. ये. तुम्ही थोडं शांत व्हा. प्लीज बसा, प्लीज बसा तू. आशू तू शांत हो. तू का उगाच इतका तमाशा केलास? त्याचा फोन फोडला उगाच. तमाशा? तमाशा नाही केला मी. तू होणारी बायको आहेस माझी. पण इतका राग? आशू आशू, मी तुला इतकं रागात कधीच बघितलं नाही, म्हणून मला आश्चर्य वाटलं.
आणि म्हणूनच मी बोलले काय गरज होती वगैरे, पण सॉरी. तुला राग आला का? आय एम सॉरी दिव्या. हे बघ, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि असं कोणी तुझ्याशी वागलं की मला सहन होत नाही. मी काहीही करू शकतो यार तुझ्यासाठी आणि आय एम सॉरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शिवा, काय शोधते? त्या दिवशी पण ती बिलची फाईल शोधत होती आणि आता पण शोध. काय झालं? काय लोचा आहे का? शिवा, काय गो, काय झाला? काय सिरियस नाही ना? म्हणजे काय तसं असेल तर सांग, आपण मिळून सॉल्व्ह करूया. काय नाही रे, दिव्याच्या सासरकडच्यांनी लग्नासाठी सोनं मागितलंय आणि आपल्या आईला ते काही झेपणार नाहीये आणि तिला झेपतंय तेवढे ती सगळं करते. म्हणून मी आपलं गॅरेज गहाण ठेवून त्यांना पैसे द्यायचे ठरवलंय. अगं शिवा, तू पागल झालीस का? काय पण काय बोलते? असं कसं तू डायरेक्ट? हे बघ, मला कळतंय सगळं, पण आता माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये आणि मला कळतंय मी हे सगळं तुम्हाला आधी सांगायला हवं होतं, पण हे बघ शिवा, तू आधी थंड घे. हे बघ, हे गॅरेज तुझ्यामुळेच चालतंय आणि तुला जे हवंय तेच आम्हाला हवंय. पण मला आणि बॅटरीला एवढंच म्हणायचंय की तू नेहमीच त्यांचा विचार केलास तर तू तुझा विचार कधी करणार? अरे तुझी पण लाईफ आहे यार. अगं, ही तुझी आवडती गोष्ट आहे, याच्याशिवाय तुझा दिवस जात नाही, मग ती सोडून कशी चालेल? तेच म्हणतोय मी. हे बघा, मला ना सगळं माहितीये, पण तुम्हाला पण माहितीये ना की दिव्याच्या लग्नाची जबाबदारी पप्पांनी मला दिली, मग ती मला पार पाडावी लागेल. अगं पण शिवा, तू तुझा विचार कर ना. हा ना शिवा, तू सगळं तिच्यासाठी करते. हा, आणि तू काय काय नाही केलं तिच्यासाठी सांग ना. आणि तिनं तुला साधं लग्नाचं सुद्धा सांगितलं का? आणि तू तिच्यासाठी गॅरेज घाण ठेवणार नाही? हा शिवा, नाही. बरोबर आहे शिवा, प्लीज ऐका आमचं, आम्ही ऐकतो ना तुझं. बस एवढं इमोशनल मारू नका. मी आपल्या शेटकडे जाते आणि बघते काही जुगाड होतोय का. कोणी लावलीये गाडीमध्ये? रस्त्यात कोण लावतं? काय रस्त्याचं काम चालू आहे का? मूर्ख लोक. कोणाची बाईक आहे? हॅलो, कोण आहे इकडे? बाईक कोणाची आहे? काढा बाईक मधनं. कोण आहे तो मूर्ख? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ए चंच, मला वाटलं स्वप्नच आहे का काय? ऐसा माझी चूक झाली हो, खरंच माझी चूक. नाही अधिपती, नाही. खरं तर माफी आम्ही मागायला पाहिजे, आमची चूक आहे. नाही, तुमची काय चूक नाही आहे, माझी चूक आहे. मला माहित आहे की माझी चूक आहे. अहो, असं कसं अधिपती? आई असून बी आम्ही फक्त आमचाच विचार केला. आई म्हणजे त्यागाची मूर्ती असते, पण आम्ही फक्त आमचं म्हणणं खरं केलं. माझं चुकलेलं आहेच की, पण
शाळेत जायच्या अगोदर तुम्हाला विचारायलाच पाहिलं होतं मी. अशी लपवाछपवी मी. अहो तेच तर आमच्या लक्षात आलं नाही. तुमचं त्यांच्यावर एवढं प्रेम असताना आम्ही त्यांना तुमच्यापासून लांब ठेवण्याचा गुन्हा केला. म्हणून मग तुम्हाला पळवाटा शोधाव्या लागल्या. दोष तुमचा नाही अधिपती, दोष आमचा आहे. आम्ही समजून घ्यायला पाहिजे होतं. नाही नाही तो विषय बी नाही आहे, पण मी खरंच मला तुमचा शब्द बी मोडायचा नव्हता आणि माझं सगळं मी नाही मोडला आणि तुमचा शब्द. पण तो हा ते बरोबर आहे, तुम्हाला सांगून मी शाळेत जायला पाहिजे होतं, ते माझं चुकलंय. अहो कसं सांगणार तुम्ही? तुमची इकडे आड आणि तिकडे ईर झाली होती. हे सगळं कळल्यावर आम्ही तुमच्यावर लई रागवलो होतो. लई राग आलता तुमचा. पण आता जरा शांतपणे विचार केल्यानंतर लक्षात आलं हे जे काही झालंय त्यात तुमची काय बी चूक नाही. हे सगळं असं होणारच होतं. आम्ही उगा सुनबाईंच्यात आणि आमच्यात स्पर्धा लावायला गेलो, पण आमच्या दोघींमध्ये स्पर्धा होऊच शकत नाही. आईच्या जागी तुम्ही आम्हाला जो मान देताय अधिपती, तो जगातला कुठलाच लेख देत नसेल. पण मान घेणाऱ्याला पण तो घेता आला पाहिजे का नाही? आमचीच जरा त्यात गल्लत झाली बघा. आमच्या मानाचा विचार करताना आम्ही तुमच्या मनाचा विचार नाही केला. पण मी तर कुठं तुमच्या मनाचा विचार केला. तुम्हाला काय वाटलं असेल तेव्हा तुम्हाला कळलं मी शाळेत मी आपलं डोळं मिटून दूध पित होतो मांजरावानी. पण अधिपती आम्हाला लई बरं वाटलं. उशिरा का होईना पण तुम्ही स्वतःहून आम्हाला हे सगळं सांगितलं नाही का? नाहीतर आम्हाला कसं कळलं असतं. पण आता बास, हे असं चोरून भेटणं बास. हा म्हणजे म्हणजे सोनबाईना घरी घेऊन या, सोनबाईना घरी घेऊन या, सोनबाईना घरी घेऊन या, सोनबाईना घरी घेऊन या, सोनबाईना घरी घेऊन या. खरं सांगायला का तुम्ही? मग आम्ही काय मस्करी करतोय असं वाटतंय का? आमच्या चेहऱ्याकडे बघून असं काही वाटतंय का का आम्ही मस्करी करतोय तुमची म्हणून? हा, आणि झालं की भोगली की त्यांनी त्याची शिक्षा. हा, मग आता आम्ही त्यांच्या चुकीची शिक्षा तुम्हाला किती दिवस द्यायची? हा, एकाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय करतोय आम्ही, हे आमच्या लक्षात नाही आलं अधिपती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा बोला भाऊजी. हा वहिनी कुणीकडेच आहे तुम्ही? आणि मास्तरीनबाई कुणीकडे? शाळेत गेल्यात काय? हो का? काय झालं? तुम्ही घरी आलात का? हा आलतो मी इथं तुमच्या घराच्या इथं, पण कुलूप बघितलं म्हणताना फोन केला बाहेर येऊन. मग मास्तरीनबाई आता शाळेत पोहोचल्या असतील ना? हो पोहोचल्या असतील त्या. पण का भाऊजी आज अचानक घरी कसं काय? वहिनींना भेटायला आलात का? हो नुसतं भेटायला नव्हे, घेऊन जायला आलोय त्यासनी. काय सांगताय भाऊजी? हा बाकी सगळं सांगतो तुम्हाला नंतर. आता पहिला जातो शाळेत आणि त्यासनी घेऊन जातो पहिलं घरला. नाही नाही भाऊजी, त्या शाळेत भेटणार नाही तुम्हाला. का? अहो त्या घरी जाणार आहेत. घरी येणार आहेत? बरं ठीक आहे ठीक आहे, मग इथं घरी थांबतो, तुमच्या इथं थांबतो, वाट बघत बाहेर थांबलोय. अहो म्हणजे त्या त्यांच्या घरी जाणार आहेत आई बाबांना भेटायला म्हणून. तिकडं घरी होय? बरं बरोबर चालते, मग तिकडच जातो. उलट तिथं भारी होईल, तिथं उलट सगळ्यांसमोर त्यासनी घेऊन जाता येईल. चालते. अहो भाऊजी ऐका ना. हा काय आता काय ऐकत नाही. आता मी जातो, जरा गडबडीत आहे. आता पहिलं त्यासनी कवा एकदा घरला घेऊन जाईन असं झाले हो. आपण नंतर बोलूया निवांत. हा चला. हे भलतच होऊन बसलं, पण आपण याबद्दल वहिनींना सांगायला नको, नाहीतर उगाच त्यांचं पाऊल अडवल्यासारखं होईल. रिक्षा. काय ग? कुठे चालली आहेस बॅग घेऊन? अहो तुमच्याकडेच येत होते आता. अगं काय चाललंय तुमचं? काहीतरी गडबड चालली एवढंच कळलंय मला. मला कुणीच काही सांगत नाहीये. अहो असं काही नाहीये, थोडा वेळ वाट बघा, बहिणी येतील तेव्हा सांगतीलच तुम्हाला. म्हणजे तुम्ही कुठे बाहेरगावी वगैरे चाललाय का?
हो असंच समजा. कुठे चाललाय? ते आता काही मला विचारू नका. वहिनी येतील, वहिनी सांगतील तुम्हाला सगळं. अगं एवढं काय लपवण्यासारखं आहे? अहो असं लपवण्यासारखं काहीच नाहीये. मी सांगण्यापेक्षा त्यांना सांगू देत ना. बर चल घरी जाऊ. चल. बोल चंचे, काय झालं? हॅलो मावशे, अगं त्या शिवानीचा पाठला करत मी पोचले हितपतूर. इथपर्यंत म्हणजे कुठल्या बस स्टॉप पर्यंत? नाही नाही अगं बस स्टॉप नाही काय, अक्षदाच्या घरापर्यंत आलीये मी. काय? तिच्या घरी? तिकडं काय करतेस तू? अगं मी नाही का तुला म्हणलं होतं का या दोघींची तबी जाणार आहेत, तिथे संगती जाणार असणार आहेत बघ. मावशी तुला काय अंदाज आहे का का या दोघींचं काय चाललंय, कुठं जाणार आहेत काय? ते सगळं जाऊ दे, तू फक्त आता एक काम कर, तिथनं अजिबात हलायचं नाही. सुनबाई नक्कीच तिकडे येणार, लक्ष ठेवायचं त्यांच्याकडं. आणि सुनबाई तिकडं आल्या की लगेच आम्हाला कळवायचं, कळलं का? बाय बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.